चिकन खाल्ल्याने मृत्यू झाला असं म्हटलं जात होतं, पण आता समोर आलंय धक्कादायक सत्य. आज आपण सांगणार आहोत अशी एक घटना जिच्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. एका वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय? अपघात, विषबाधा की काही वेगळंच? या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आखतवाडे गावात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई हॅळीज यांचा 10 दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर 78 वर्षीय शांताराम हॅळीज यांनीही उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला चिकन खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची चर्चा होती, मात्र तपासादरम्यान आलेल्या शवविच्छेदन अहवालाने संपूर्ण प्रकरणालाच वेगळं वळण दिलं. अहवालानुसार मृत्यूच्या वेळी द्वारकाबाई उपाशीपोटी होत्या. त्यामुळे विषबाधीची चर्चा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठा विरोधाभास समोर आला आहे. दोघांचेही अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या वृद्ध दाम्पत्याचा मुलगा दीपक हॅळीज गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेभोवतीचं गूढ आणखी वाढलं आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून अधिकृत अहवाल आल्यानंतरच सत्य स्पष्ट होईल. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.